हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. ऊस महाराष्ट्रातील शेती आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं पीक. मात्र या पिकाला पाणी जास्त लागतं, उत्पादन आणि उतारा कमी होत चालला आहे इत्यादी दोष या पिकामध्ये ठळकपणे जाणवतात. यावर मात करण्यासाठी कारखान्यांनी लागवडीचं आणि तोडणीचं योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना त्याबाबत मार्गदर्शन केलं पाहिजे. शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन याकडं काटेकोर लक्ष दिलं पाहिजे आणि या सर्व उपाययोजनांना योग्य प्रतिसाद देणाऱ्या जातींचं संशोधन आणि प्रसार करण्यासाठी संशोधन संस्थांनी जाणीवपूर्वक नियोजन केलं पाहिजे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील नावाजलेली ऊस संशोधन संस्था त्यासाठी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न करते आहे. आपण जर महाराष्ट्रामध्ये जो साखरधंदा आहे, साखरधंद्यामध्ये जो साखर उतारा जर पाहिला तर सर्वसाधारणपणे कारखान्याच्या सुरुवातीला साखर उतारा हा नेहमीच कमी असतो. ज्यावेळेला गळीत हंगामाचा मध्ये येतो त्यावेळेला साखर उतारा जास्त असतो आणि ज्यावेळेला साखर कारखाना बंद होण्याच्या स्टेजमध्ये साखर उतारा हा कमी कमी होत जातो. बहुतांशी कारखान्यामध्ये ऊसाच्या जातीचं नियोजन हे नीट केलं जात नाही. जातीचे हंगाम नीट पाळले जात नाहीत आणि कोणत्या हंगामात कोणती जात लावावी, ती तोडावी कधी याचं नियोजन वेळेत होत नाही आणि याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी ऊसाच्या जाती ह्या सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. ऊसाच्या जातीबद्दल जर आपण माहिती घेतली तर आडसाली आणि पूर्व हंगाम या 2 हंगामात जर ऊस लावला तर ऊसाचं उत्पादन हे वाढतं. 2008 आणि 2009 या हंगामामध्ये महाराष्ट्राचा साखर उतारा हा 1193 म्हणजे आत्तापर्यंतच्या सर्व हंगामामध्ये सगळ्यात जास्त साखर उतारा होता. त्याच्यानंतर तो सातत्याने कमी कमी होत गेला. याचं कारण दुष्काळ, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातामध्ये पडलेल्या जास्त उत्पादनाच्या व्हरायटी, साखर उतारा कमी, नियोजनाचा अभाव, तोडणीचा अभाव याचं कारण का की पक्वतेनुसार तोडणी कोणी कधी करत नाही आणि म्हणून जर आपण ऊसाचं उत्पादन जास्तीत घ्यायचं असेल तर ऊसाचं उत्पादनाबरोबर साखर उतारा हाही महत्त्वाचा असतो आणि म्हणून हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर पूर्व हंगाम आणि आडसाली या 2 हंगामावर आपल्याला भर दिला पाहिजे. ऊस पिकवण्यामधील दोष कमी करण्यासाठी आणि साखर धंदा जास्तीत जास्त चांगला चालण्यासाठी
करावयाच्या उपायांमध्ये योग्य प्रतिसाद देणाऱ्या जातींचं संशोधन आणि प्रसार होणं गरजेचं आहे. 1994 साली VSIने कोशी 671 ही जात प्रसारित केली, ती शासनाने मान्य केली आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये त्या जातीचं क्षेत्र जवळपास 40% ते आज 25% आलेलं आहे. त्याच्या खालोखाल 1995 साली प्रसारित झालेली जात को 9632 हिचं क्षेत्र आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 55% आहे. काही कारखान्यामध्ये 80 ते 85% क्षेत्र त्या जातीखाली आहे आणि काही कारखान्यामध्ये कोशी 671 या जातीखाली क्षेत्र जवळपास 85% आहे. कोशी 671 या जातीखाली 85% क्षेत्र असलेले जे कारखाने आहेत ते विशेष करून मराठवाड्यामधले आहेत. मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जे कारखाने आहेत, उदाहरणार्थ रेना किंवा विकास किंवा मांजरा या ठिकाणी अजूनही त्या जातीखाली क्षेत्र 80 ते 85% आहे आणि म्हणून त्या कारखान्यांचा साखर उतारा हा कोल्हापूरचे जे साखर कारखाने आहेत त्यांचा साखर उताराच्या बरोबर आहे. याचं कारण कोशी 671चं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे आणि म्हणून कोशी 671 सारखी जात ही एकेकाळी गुजरातमध्ये 90% होती. ती त्या भागामध्ये असलेल्या लाल रंगणे ऊस जर आहे, रेलरॉट त्याला म्हणतो आपण, या रेलरॉटमुळं तो त्या भागातला जो ऊस आहे तो 90%वरून 5%वर आला. अजूनही दक्षिण भारतामध्ये तमिळनाडू, कर्नाटका या भागामध्ये तसंच दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या ज्या कारखान्यांनी आपल्या गाळपामध्ये कोशी 671चं प्रमाण 40%पर्यंत ठेवलेलं आहे अशा कारखान्याचा साखर उतारा आपल्याला 13-14% पाहायला मिळतो आणि म्हणून कोशी 671 या जातीचं क्षेत्र हे आडसाली, पूर्व हंगामी आणि जमल्यास सुरूमध्ये सुद्धा आपल्याला लावता येतो. ज्या ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जमीन खराब असेल, खारटचोपण जमीन असेल त्या ठिकाणी योग्य असणारी जात आहे को M0265. ही जात अतिशय उत्कृष्ट आहे, ऊसाचे उत्पादन चांगले आहे. साखर उताराच्या पक्वतेनुसार जर तोडणी केली, 14-15 महिन्याच्या पुढे जर तोडणी केली तर निश्चितच आपल्याला साखर उताराही चांगला मिळतो. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. ऊस शेती आणि साखर धंद्यामध्ये पाण्याचा तुटवडा आणि मजुरांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. त्यासाठी ठिबक आणि ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर अनिवार्य आहे. त्याला उत्तम प्रतिसाद देणाऱ्या जातींच्या संशोधनाचं काम VSIमध्ये चालू आहे. दिवसेंदिवस जमिनीच्या मधलं भूगर्भातलं पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे आणि कमी होत चाललेल्या पाण्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ऊसाला जास्त पाणी लागतं आणि म्हणून एक जी पद्धत आहे, जी पद्धत ठिबक सिंचनानं जर आपण ऊसाचं उत्पादन घेतलं तर जवळपास आपलं 35 ते 50% पाणी वाचतं. अशा पद्धतीमध्ये ऊस ह्या ठिबक सिंचनाखाली घेतला तर चांगला वाढतो आणि म्हणून VSIने याचा विचार पूर्वीच 15-20 वर्षापूर्वी ऊस जाती निर्मिती करत असताना केलेला आहे आणि त्याच्यामधून एक जात आम्ही शोधून काढली, ती म्हणजे को VSI 9805. को VSI 9805 ही जात को 8371 या मादीपासून तयार केलेली आहे. को 8371 ही जात उत्तर कर्नाटकमध्ये चांगल्या प्रमाणात येत आहे आणि त्याच्यापासून आपण तयार केलेले को VSI 9805 ही महाराष्ट्र शासनाने 2009 साली तिला प्रसारित केलं
आणि आता गेल्या वर्षीच केंद्र शासनाने सुद्धा त्या जातीला मान्यता दिलेली आहे. आडसाली आणि पूर्व हंगामीसाठी ही जात अतिशय योग्य आहे. ह्या जातीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ही जात सुरुवातीच्या काळामध्ये हळू वाढते. आता हळू वाढते हे आपल्याला असं वाटतं, परंतु शेतामध्ये जर पाहिलं कोयम 0265 किंवा 8632 याच्याबरोबर लावली असताना आपल्याला ते हळू वाढते असं दिसतं, परंतु ते हळू नाही. पानाची लांबी 9805 मध्ये जास्त असल्यामुळे त्या पानं लांबीला जास्त असल्यामुळे वाकतात मध्ये. असे वाकल्यामुळं आपल्याला असं वाटतं की उंची ऊसाची कमी आहे, परंतु जर उंची जर पाहिली लावून तर ती एकसारखी असते. आपण शेतामध्ये बघा आपल्याला ते लक्षात येईल. कोशी 671 किंवा 8632 ह्या जातीमध्ये आंतरपीक घ्यायला जरा थोडंसं ह्या जाती जो सरळ आणि जलद वाढल्यामुळे घेता येत नाही, परंतु 9805 या जातीचं ठिबक सिंचन किंवा पट्टा पद्धतीने घेतलं असतं. मधल्या पट्ट्यामध्ये तुम्हाला सोयाबीन किंवा हरभरा भाजीपाला बाजारपेठ बघून आपल्याला कोणत्या प्रकारचं आंतरपीक घेता येतं अशी ही जात आहे. या जातीचे खोडवे अक्षरशः 5 खोडवेपर्यंत ही जात चांगली येते, 5 खोडवे देऊ शकते आणि म्हणून ठिबक सिंचनासाठी ही जात चांगली आहे. 17-18 महिन्यापर्यंत जरी वय झालं ह्या जातीचं तरी एकही ऊस लोळत नाही. तो गुणधर्म आत्तापर्यंतच्या जातीमध्ये कुठल्याही जातीमध्ये नाही आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीसाठी जे मजूर लागतात त्या मजूरची कमतरता पाहता आणि आपल्या भारत देशापेक्षा बाहेरच्या जगातले जे काही देश आहेत त्या जगामध्ये यांत्रिकीकरण म्हणजे ऊस तोडणीसाठी जे यंत्र तयार झालेलं आहे त्यासाठी माणूस कमी लागतो. एकच ड्रायव्हर 5-5 एकर 5-5 हेक्टर एका दिवसात तोडू शकतो. तसाच पद्धतीचा ऊस त्याला लागतो. ऊस न पडणारा पाहिजे ही त्याची कंडिशन असते आणि म्हणून व्यवसाय 9805 ह्या जातीला यांत्रिकीकरण याची जोड देता येईल आणि म्हणून ज्या ज्या कारखान्याला यांत्रिकीकरण करायचं आहे, हार्वेस्टर लावायचं आहे त्या ठिकाणी ठिबक आणि हार्वेस्टरसाठी किंवा यांत्रिकीकरणासाठी व्यवसाय 9805 ही शासनमान्य अशी जात आहे. साखरेच्या बाबतीत जर पाहिलं तर 8632 पेक्षा साखर उतारा जास्त आहे. याचं कारण आम्ही दक्षिण महाराष्ट्रामध्ये जो कारखाना आहे दत्त कारखाना त्या ठिकाणी मिल ट्रायल घेतली होती. मिल ट्रायल घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला 5% साखर उतारा हा जास्त मिळाला दिसलेला आहे. मी आत्तापर्यंत जे वाण पाहिले ते 12 महिने 14 महिने 16 महिने म्हणजे मध्यम उशिरा आणि उशिरा असे पक्व होतात. परंतु जर ज्यावेळेला ऊसाचं शॉर्टेज येतं त्यावेळेला मात्र आपल्याला 10 ते 12 महिन्याची व्हरायटी पाहिजे आणि म्हणून VSIने आमच्या ऊती संवर्धन विभाग त्याला टिश्यू कल्चर इंग्लिशमध्ये म्हणतात त्याच्या माध्यमातून VSI 434 हा 10 महिन्यामध्ये पक्व होणारा वाण शोधून काढलेला आहे. या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा वाण टिश्यू कल्चरमार्फत म्हणजे ऊती संवर्धनामधून कोशी 671 या वाणापासून तयार केलेला आहे. आता कोशी 671 100% ब्लड किंवा गुण ह्या VSI 434 आहेत. फक्त जे 671 मध्ये दुर्गुण जे आहेत की कमी पाण्याला बळी पडणे किंवा लाल रंगणे म्हणजे रेड रॉट या रोगाला बळी पडणे हा याच्यामध्ये रिकवर झालेला आहे आणि VSI 434 10 महिन्यामध्ये पक्व होत असून ज्यावेळेला ऊसाची फुटवेची स्टेज संपते त्यावेळेला कमी पाण्यामध्ये हा वाण चांगला येतो. तसंच साखर उतारा हा कोशी 671च्या 12 महिन्याच्या वयाच्या ऊसा एवढा येतो. अजून एक जो वाण आहे तो पूर्व प्रोसेस झालेला आहे. तो पूर्व प्रोसेस झालेला वाण म्हणजे VSI 03102. आता VSI 03102 हा वाण 80R41 या मादी वाणापासून तयार केलेला आहे आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे VSI 9805 सारखाच हा वाण सरळ वाढतो, अजिबात लोळत नाही. 18 ते 20 महिन्यापर्यंत प्रत्येक ऊसाचा हा जमिनीचा कोन असतो तो 90 अंशाचा कोन करतं आणि विशेष म्हणजे या वाणाला तोरा येत नाही. तोरा येत नसल्यामुळे जे महाराष्ट्रामध्ये जे आडसाली पूर्व हंगामी सुरू हंगाम पडलेले आहेत याचा याला लागू होत नाही. म्हणून तुम्ही कुठल्याही हंगामाला जर हा ऊस लावला तरी याचं ऊसाचं उत्पादन हे चांगलं येतं. तोरा येत नसल्यामुळे त्याला तोडणीचा जर काळ आहे हा 14 महिन्यापासून तुम्ही 18-20 महिन्यापर्यंत जरी केला तर तोरा येत नसल्यामुळे त्याला जास्तीत जास्त आपल्याला तोडणीमध्ये कार्यक्रमामध्ये याचा फायदा होतो. साखरेच्या उत्पादन बाबतीत जर पाहिलं तर संपूर्ण भारताची जी चाचण्या असतात आमच्या अखिल भारतीय लेवलच्या चाचण्या असतात त्या चाचण्यामध्ये ही जात नंबर 1ला आलेली आहे. महाराष्ट्राला जे महत्त्वाचे रोग आहेत काणे गवताळवाढ किंवा बोकाबोंग किंवा तांबेरा यापैकी एकही रोग याच्यावर येत नाही. ऊस रंगणे किंवा रेड रॉट हा सुद्धा रोग याच्यावर येत नाही आणि ह्या सगळ्या सर्वगुण संपन्न जातीचं पूर्वप्रसारण ह्या कृषी विद्यापीठामार्फत झालेलं आहे. पुढच्या येत्या काळामध्ये एक मिल ट्रायल झाल्यानंतर आपल्याला प्रसारित करण्यात येईल आणि याचं भरपूर बेनं आज VSIला उपलब्ध आहे. या जातीसुद्धा वैशिष्ट्य म्हणजे की आजच्या ज्या ठिबक सिंचन आणि यांत्रिकीकरण या गोष्टीकरतासुद्धा ही जात अतिशय उपलब्ध आहे. ऊस प्रजनन संस्था कोइंबतूर ही ऊस संशोधन क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य संस्था. मात्र
महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करून विविध हवामान विभागांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जातींचं संशोधन आणि प्रसार करण्यासाठी VSIनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ऊस प्रजननासाठी उत्तम हवामान असणाऱ्या ठिकाणी VSIनं संशोधन केंद्र स्थापन केलं असून 1100 विविध जातींवर संशोधन चालू आहे. या प्रयत्नांमधूनच महाराष्ट्रातील सर्व विभागांसाठी जास्त उत्पादन देणाऱ्या, जास्त साखर उतारा असणाऱ्या, कमी पाण्यावर येणाऱ्या आणि चांगली रोगप्रतिकारक क्षमता असणाऱ्या जाती आगामी काळात उपलब्ध होणार आहेत. त्याचा लाभ घेऊन स्वतःच्या आणि कारखान्याच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ करण्याची संधी शेतकरी बांधवांना उपलब्ध होत आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.